नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहतोय अगदी रसरशीत, कुरकुरीत आणि खमंग अशी जिलेबी। तीही करायला अगदी साधी, सोपी आणि तितकीच परफेक्ट होते। कुठलेही जास्तीचं बाहेरचं साहित्य न वापरता अगदी घरातल्या साहित्यात बाहेर विकत भेटते तशा प्रकारे ही जिलेबी तयार होते। आणि एक वेळ जर बनवली तुम्ही तर नेहमी बनवून खाल, इतकी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि तितकीच परफेक्टसुद्धा झालेली आहे। बारीक गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, म्हणजे जिलेबी आपली कुरकुरीत तर राहणारच आहे, पण ती कशाप्रकारे पीठ तयार केलं म्हणजे आपल्याला ती चवीलासुद्धा छान लागेल आणि करायलासुद्धा सहज येईल। तर ही जिलेबी करताना अजिबात कुठलंही प्रॉब्लेम येणार नाही, हे मात्र नक्की। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी संध्याकाळी म्हणजेच 8 वाजता हे पीठ आपण मुरायला ठेवतोय, म्हणजे जिलेबीचं बॅटर तयार करायला घेतलेलं आहे। झाकणाचा डबा घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये 1 ग्लास चाळून मैदा घेतला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 पळी चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही। या प्रोसेसमुळे काय होतं, जे 24 घंटे लागतात पीठ फर्मेंट होण्यासाठी, ते तुम्हाला 12 घंट्यामध्ये पीठ छान प्रकारे फर्मेंट होतं गरम पाण्याचा वापर केल्यामुळे। आता याच्यामध्ये 2 पळी दही टाकून घ्यायचं आहे आणि दही खूप आंबट नसावं, नॉर्मली आंबट असलेलं चालतं, पण जास्त आंबट टाकायचं नाही, नाहीतर जिलेबी आंबट होऊ शकते। कोमट पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या बोटाला जाणवेल इतपत अर्धा ग्लास। आता हे अगोदर ही छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, दही आणि बेसन पीठ। आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकलं की ती जी जाळी बनायची ती बनत नाही, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून मी जसे करते तशाच प्रकारे हे जी पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे। अगोदर जेव्हा आपण अशा प्रकारे करतो ना, नंतर गुठळ्यासुद्धा होत नाही त्यामध्ये, आणि पिठाला जाळी छान आल्यामुळे पीठ चांगल्या प्रकारे फर्मेंट होतं, त्याच्यामध्ये एअर बबल तयार होतात, त्यामुळे गरम पाण्यामुळे जास्त प्रोसेस आपली चांगली होते आणि 24 तास वेट करायची गरज पडत नाही। 12 तासामध्ये म्हणजे तुम्ही आज संध्याकाळी जे पीठ तयार करायला ठेवलं तर उद्या सकाळी 10:30-11 पर्यंत तुम्ही जिलेबी याची तयार करू शकता। आता हे बघा, अर्धा ग्लास मी इथं पूर्ण पाणी वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा घट्ट झाल्यानंतर अशा प्रकारे कमीत कमी 10 मिनिट तरी आपल्याला, जोपर्यंत त्याला जाळी वाटत नाही तोपर्यंत त्याला असं फेटवून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकदम छान अशी ह्या पिठाला जाळी आलेली आहे। 10 मिनिट मी ही छान फेटवून घेतले आणि गच्च टोपणाचा किंवा गच्च झाकणाचा डब्बा वापरायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हवा जाणार नाही। परत मी अर्धा ग्लास कोमट पाणी घेतलेलं आहे, हलक्या हाताने बघा अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे। तर इथं पाण्याचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे। तुम्ही इथं एवढ्या 1 ग्लास पिठापासून अर्धा किलो ते पाऊण किलो जिलेबी तयार करून घेऊ शकता। इतकी छान जिलेबी होते, एकदम कुरकुरीत आणि चवीला सुद्धा तितकीच भन्नाट। तर हे अशा प्रकारे पीठ झालेलं आहे आणि जेव्हा आपण वरती उचलू ना, तेव्हा हे बघा अशा प्रकारे चिकटपणा त्यामध्ये यायला पाहिजे। छान प्रकारे फेटून झालेले पीठ, खूप पातळ सुद्धा किंवा खूप घट्ट सुद्धा ठेवायचं नाही। तर अशा प्रकारे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं, म्हणजे एक साईडला हे बघा लागलेलं वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे। याला झाकण लावून आपण याला आता सकाळी पाहणार आहोत। पीठ जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे फर्मेंट होतं। तर जिलेबीसाठी चाचणी करण्यासाठी अर्धा कप पाणी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। जर का कमी वाटलं तर परत आपण टाकू शकतो, पण कढई करपू नये यासाठी अर्धा कप मी पाणी टाकून घेतले, किंवा छोटा अर्धा ग्लास टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 ग्लास फुल भरून साखर टाकून घेतले। तुम्हाला कितपत चाचणी बनवायची त्याच्यानुसार साखरेचा वापर करू शकता। आता इथं साखरेला पाणी कमी पडते, का तर आपल्याला इथं 1 तारची चाचणी हवी आहे, त्यामुळे जास्तसुद्धा घट्ट झाले नाही पाहिजे। पूर्ण साखर बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता ही मिडियम गॅसवर आपल्याला 1 तारची चाचणी करून घ्यायची आहे। खूप पुढे पण गेली नाही पाहिजे, खूप कच्ची पण राहिली नाही पाहिजे। कच्ची झाली तर जिलेबी कुरकुरीत होत नाही आणि पुढे गेली तर जिलेबी गच्च किंवा कडक होते। तर त्यामुळे चाचणी करताना काळजीपूर्वक करायची आहे आणि पाणी जर व्यवस्थित टाकलं तर एक उकळी आली की 1 तारची चाचणी आपली तयार होते। त्याला सतत ढवळून घेऊन आपल्याला ही चाचणी तयार करून घ्यायची आहे। तर ही चाचणी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये 1 चतकोर लिंबाची फोड पिळून घेतलेली आहे, म्हणजे साखर परत तयार होणार नाही आणि चाचणी चिपचिप किंवा 1 तारची पूर्ण तार जी आहे ती अशी न तुटता आपल्याला चाचणी पाहिजे, तेव्हा जिलेबीमध्ये व्यवस्थित चाचणी मुरते आणि परत ती जिलेबी जी आहे ती नरम पडत नाही। त्यामुळे चाचणी परफेक्ट असणं गरजेचं आहे। आता ड्रॉप टाकताना बघा अगदी सावकाश पडतोय, शेवटचा ड्रॉप
व्यवस्थित पडायला पाहिजे, पण थोडीशी कच्ची वाटते. आणखीन थोड्या वेळ ठेवून घेऊया. याच्यामध्येच आपण फूड कलर चुटकीभर टाकून घ्यायचा आहे, म्हणजे रेडीमेड जिलेबीसारखी ही जिलेबी दिसेल. दिसायला सुद्धा तितकीच आणि चवीला सुद्धा मस्त अशी लागते. थोडासा फूड कलर जास्तीच वापरायचं नाही. तिथं केशरी कलर थोडासा टाकून घेतलेला आहे. केशरी रंग टाकल्याच्या नंतर परत हे 1-2 मिनटासाठी चेक करायचं आहे, म्हणजे 1-2 मिनटं ठेवायचे आणि परत ही चेक करायची, सतत चेक करायची. असंच जर सोडलं तर चाचणी जे ती खूप पुढे गेली तर परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला तीच प्रोसेस करावं लागते. त्यामुळे काळजीपूर्वक पहिल्यांदाच करायचं आहे. आता बघा, डबल आपण करतोय तेव्हा लक्षात येतं अगदी सावकाश ड्रॉप पडतोय आणि तारसुद्धा व्यवस्थित झालेली आहे. तर आपली चाचणी परफेक्ट झाली. आता ही चाचणी गॅसवरती दुसऱ्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. चाचणी बाजूला करून घेतल्यानंतर इथं फ्राय पॅन आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि लो फ्लेमवर तेल गरम होऊ द्यायचं आहे आपली ही प्रोसेस होईपर्यंत. तर बघू शकता पीठ एकदम मस्त असं फर्मेंट झालं आहे. याला बबल्स आलेले आहेत, म्हणजे एकदम जसं की हॉटेलमध्ये जिलेबी करतात तशा प्रकारे पीठ फर्मेंट झालेलं आहे. आणि जर का तुम्हाला जास्त चुकून जर दही आंबट असेल आणि जर का दुसऱ्या दिवशी जास्त आंबट वास येत असेल तर याच्यामध्ये ना साधारण आपली भाजी घ्यायची छोटी पळी असते, ती एखाद्या पळी मैदा टाकून परत ह्याच्यात फेटून घ्यायचं थोडासा पाण्याचा वापर करून. आणि वरती उचलल्यानंतर ना याची रिबनसारखी थिकनेस पाहिजे, तेव्हा जिलेबी कुरकुरीत अशी होते. खूप पातळ जर झाली तर त्याला फोड आल्यासारखं होतात आणि जिलेबी व्यवस्थित होत नाही. आता हे दही जे होतं ती जास्त तर आंबट नव्हतं, त्यामुळे इथं मला दुसरं काही टाकायची गरज पडलेली नाही. आंबट असेल तरच त्याच्यात मिक्स करायचे, नाहीतर आहे असं फेटून घ्यायचं 2-4 मिनिट आणि परत लगेच जिलेबी करायला घ्यायची आहे. तर पिठाची अशा प्रकारे थिकनेस पाहिजे, तेव्हा जिलेबी एकदम परफेक्ट अशी होते. तर आता हे छान आपण फेटून घेतलेलं आहे. तर आता हे छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता हे जी कोन आहे माझ्याकडे जिलेबी मेकर, तर कुठल्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल का. तर याच्यासोबत एक वेळचा रेडीमेड जिलेबीचा आटा फक्त घरी आणून पाणी टाकून त्याच्यावर सगळं मेन्शन केलेलं असतं. पाणी टाकून अशा प्रकारे पीठ तयार करून जिलेबी तुम्ही करू शकता. त्याच्यासोबत हा साचा फ्री येतो, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे एकदा आणून ठेवला तर खूप दिवस जातो, हा खराब बिलकुल होत नाही. तर आता हे पूर्ण पीठ आपण ह्या साच्यामध्ये टाकून घेऊया. कधी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला ताटात ठेवण्यासाठी काही गोडाचा पदार्थ करायचा असेल तर अशा प्रकारे आपण नेहमी करू शकतो. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आणि अशा प्रकारे कोन जर घरात असेल तुम्ही प्लॅस्टिकच्या पन्नीने सुद्धा करू शकता, पण काय होतं एखाद्या वेळेस तेलाच्या वाफेमुळे ती पन्नी फुटू शकते किंवा काय होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारे असेल ना तर त्याचा आकारसुद्धा छान येतो जिलेबीचा. बघू शकता अशा प्रकारे थोडंसं उंचावून पकडायचं, म्हणजे जाड होणार नाही खूप. पण जर का खूपच पातळ हवी असेल तर कमीत कमी 5-6 बोटाचं अंतर तेलापासून ठेवायचं किंवा ईदभर आणि त्याच्यानंतर ही जिलेबी तयार करून घ्यायची. मला तरी ना थोडीशी जाडसर जिलेबी आवडते, म्हणजे गरमागरम ना इतकी ज्युसी आणि इतकी मस्त चवीला लागते. त्यामुळे आता गॅस मीडियमपेक्षा थोडासा कमी आहे. जेवढ्या जिलेबी बसतात एक वेळेला तेवढ्या टाकून घ्यायच्या आहे. आणि जिलेबी करताना पहिल्याच प्रयत्नात चांगल्या प्रकारे जिलेबी करायला येते. असं काय नाही त्याला की फक्त ती कोन जे आहे ते फिरवायचं आहे. कपड्याने वगैरे करत असेल तर थोडासा वेळ लागतो किंवा अंदाज घेत करावं लागतं, तर यांनी तसं काय होत नाही. आता इथं एक बाजू बऱ्यापैकी भाजली की परत हे जिलेबी पलटून घ्यायची आहे. जिलेबी दोन्ही बाजून तळण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागू शकतात, जास्त त्यापेक्षा लागत नाही. खूप पण लालसर किंवा असं काही जास्त तळत बसायची गरज नाही. 5 मिनिटामध्येच दोन्ही बाजूनं तळून होते ही जिलेबी. तर जी पहिल्यांदा जिलेबी टाकलेली आहे ती अगोदर पलटून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित एक बाजू तळून होते. तर आता बघा पूर्ण जिलेबी व्यवस्थित अशी खालची बाजू तळलेली आहे. का तर जी पहिल्यांदा जिलेबी टाकली ना आपण त्याचे पूर्ण बुडबुडे बंद झालेले आहेत. आता ही पलटून घेऊया. गॅस मिडियम केलेला आहे. सर्व जिलेबी एखाद्या पसरट भांड्यामध्ये, म्हणजे जे की टाकल्यानंतर सहज हलवता येईल असं भांडं घ्यायचं चाचणीसाठी, म्हणजे जिलेबी चाचणीमध्ये व्यवस्थित बुडेल. खूप खोलगट घेतलं तर एवढ्या बसत नाही जिलेबी, त्यामुळे. आणि जिलेबी केल्याबरोबर ना लगेचच एकतर जिलेबी तरी गरम असायला पाहिजे, नाही तर चाचणी तरी गरम असायला पाहिजे. पण जिलेबी तेलातून उचलली की लगेच पाकात टाकायची आणि चाचणीसुद्धा किंवा पाकसुद्धा थोडासा कोमट असायला हवा, म्हणजे जिलेबी छान चाचणी पिते आणि कुरकुरीतसुद्धा राहते. आणि नाहीतर काय होतं, तुम्ही थोडीशी थंड करून जर जिलेबी टाकली चाचणीमध्ये तर मग ती जिलेबी व्यवस्थित चाचणी पित नाही आणि त्यामुळे फिक्की जिलेबी लागते किंवा व्यवस्थित ती चवीला लागत नाही. आता आलटून पलटून हे 1-2 वेळा अशा प्रकारे छान तळून घ्यायचे आहे.
तर आलटून पलटून बघू शकता अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. खूप पांढरीसुद्धा जिलेबी ठेवायची नाही, नाहीतर काय होतं, चासणी जरी टाकली ना तर काढल्याबरोबर ती नंतर नम पडते. त्यामुळे व्यवस्थित अशी ही जिलेबी तळून घ्यायची. त्याचा रंग थोडासा चेंज झाला आहे, आता एकावर एक ठेवायचे आणि पूर्ण जिलेबी आपल्याला काढून घ्यायची आणि काढल्याबरोबर लगेचच चासणीमध्ये सोडायचे आहे. म्हणजे चासणीमध्ये सोडून असंच द्यायचं नाही, तर थोडंसं वरून दाबायचं. टाकल्याबरोबर दाबलं तरच चासणी पिते, नाहीतर मग नंतर तुम्ही काही जरी केलं तर काहीच फायदा नाही. आता हे बघा, लगेचच दाखवते मी इकडचं सुद्धा. टाकल्याबरोबर मी लगेच दाबून घेते. इतकी कुरकुरीत आणि खमंग ही जिलेबी तयार होते ना, तर वाटणार नाही की आपण ही जिलेबी घरच्या घरी केलेली आहे. तर इतकी मस्त चवीला सुद्धा होते. आता बघा, जी जिलेबी असं दाबली आहे ना, त्याच्यामध्ये पूर्ण चासणी भरल्या जाते आणि व्यवस्थित अशी चासणी पिली की जिलेबीसुद्धा चवीला खमंग आणि मस्त अशी लागते. जिलेबी व्यवस्थित तळायला सुद्धा पाहिजे, तेव्हा ती चासणी व्यवस्थित पिते. तर आता बघा, टाकल्याबरोबर दाबल्यामुळे झाल्याने ती चासणी जी आहे ती व्यवस्थित पिलेली आहे आणि त्यानंतर आपण फक्त अलटी-पलटी करून घ्यायचं, म्हणजे एक ना एक चासणी व्यवस्थित एक ना एक जिलेबीमध्ये जाते. तर पूर्ण जिलेबी बघा चासणीमध्ये बसलेली आहे आणि याला लगेचच काढून घ्यायचं आहे. जास्त वेळ बिलकुल ठेवायचं नाही चासणीमध्ये, नाहीतर जिलेबी जी आहे ती जास्त वेळ जर राहिली तर नम पडू शकते. त्यामुळे पटकन चासणीतून काढून घ्यायची आहे. जिलेबी तेलातून काढल्यानंतर जेव्हा आपण पाकात किंवा चाचणीत टाकतो ना, तेव्हा फक्त 30 ते 40 सेकंद आपल्याला ती पाकामध्ये ठेवायची आहे. त्यापेक्षा जर जास्त ठेवली तर जिलेबी नरम पडू शकते. 30 ते 40 सेकंद ठेवायची, मिनिट बिलकुल नाही. तर हे बघा, अशा प्रकारे परत हे जाळीवर काढून घेतलेली आहे. दिसायला बघा किती सुरेख आणि मस्त एक ना एक चाचणी, एक ना एक जिलेबीमध्ये चाचणी छान केली आणि कुरकुरीत अशी जिलेबी झालेली आहे, बघू शकता. याच्यात सिरपसुद्धा बघा इतकं मस्त भरलेलं आहे. थोडीशी जाडसर केलेली जिलेबी मला खूप आवडते, का तर त्यामध्ये जास्त सिरप बसतं आणि चवीला ती खूप मस्त लागते आणि कुरकुरीसुद्धा तेवढीच झालेली आहे. तर अशाच प्रकारे सर्व जिलेबी आपण तयार करून घेऊया. तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा ही जिलेबी करून खाऊ शकता. जर का पीठ शिल्लक राहिलेलं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तरीही तुम्ही 2-4 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हासुद्धा करून खाऊ शकता. तर एकदम मस्त अशी आपली जिलेबी तयार झालेली आहे. कुरकुरीतसुद्धा आणि सिरप बघा पूर्ण जिलेबीत मस्त असं भरलेलं आहे. तर हवी तेवढी तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता. तर आजची ही जिलेबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.